नमस्कार मंडळी, कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, उन्हाळा खूप सुरू झालेला आहे आणि उन्हाचा तडाखा पण वाढलेला आहे. त्यासाठी छान असं ज्यूस घेऊन आलेली मी तुमच्यासाठी. काकडीच्या ज्यूसमुळे शरीराला छान असा थंडावा मिळतो, आपलं शरीर हायड्रेट राहतं. त्यासाठी आपण हे ज्यूस बनवणार आहोत. त्यासाठी इथे 2 काकडी घेतलेल्या आहेत मी. इथे थोडंसं पुदिन्याचे पानं, थोडंसं अद्रक घेतलं आणि लिंबूची फोड घेतलेली अर्धी. इथे थोडंसं थंडावा मिळण्यासाठी शिकंजी भिजवून घेतलेली आहे मी, बघू शकता तुम्ही. इथे आपण थोडंसं साखर घेणार आहोत, तर साखरेमुळे टेस्ट छान येते. आता आपण इथे छान असं पील करून घेणार आहोत, म्हणजे साल काढून घेणार आहोत. तर मित्रमैत्रिणींनो, काकडीचे खूप सुंदर फायदे आहेत आणि काकडीमध्ये साधारण 90 ते 96% पाणी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. तर उन्हाळ्यासाठी हा रस खूप उपयोगी आहे. या रसामुळे आपली स्किन छान राहते, आपल्या शरीराला थंडावा मिळतो. तर नक्कीच हा रस तुम्ही उन्हासाठी पीत जावा. तर बघू शकता आता इथे छान असं आपण साल काढून घेतलेला आहे आणि इथे आपण छान असं बारीक कट करून घेणार आहोत. तर सुंदर असं ज्यूस बनून तयार होतं. तर नक्की उन्हाळ्यात पिऊन बघा मित्रमैत्रिणींनो. आणि नेहमी तुम्ही रस बनवताना फ्रेश आणि ताज्या काकडीचंच बनवा आणि लगेच पिणार असाल तरच बनवा. कारण बनवून ठेवायचं नंतर मग ते काळं पडतं आणि खराब होतं. तर तुम्ही लगेच पिणार तर लगेच बनवा. आता इथे छान असं कट करून घेतलं. आता हे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व कट केलेले काकडीचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि ह्या काकडीच्या ज्यूसमुळे आपली स्किन डिहायड्रेशन होण्यापासून वाचते. हे नेहमी हायड्रेट ठेवतं आपल्या स्किनला, आपल्या शरीराला, आपल्या बॉडीला. त्यानंतर इथे आपण छान असं आल्याचा तुकडा घालून घेणार आहोत आणि अजून टेस्ट येण्यासाठी आपण इथे पुदिन्याचे पानंसुद्धा घालून घेतलेले आहेत आणि अर्धा लिंबूची फोड घालून घेतली. तुम्हाला लिंबू अधिक आवडत असेल तर तुम्ही 1 लिंबूसुद्धा घालू शकता. तर खूप सुंदर टेस्टी असं हे ज्यूस बनून तयार होतं. तर नक्की पिऊन बघा एकदा मित्रमैत्रिणींनो. त्यानंतर इथे आपण थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत आणि इथे आपण 2 ते 3 चमचे इतकी साखर घेतलेली आहे. तर हे ज्यूस एकदा नक्की ट्राय करून बघा. मी सांगते तुम्हाला खूप छान आलेलं होतं हे ज्यूस आणि उन्हाळ्यासाठी तर अतिउत्तम पर्याय आहे. तर बघू शकता हे छान असं आपण दळून घेतलेलं आहे. त्यात मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. पाण्यामुळे पटकन बारीक होते ती पेस्ट. आता इथे मी गाळणी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर मोठी गाळणी असेल तर त्याच्याने सुद्धा गाळू शकता. तर इथे मी चहा गाळायची जी गाळणी होती ना, तिच्याने थोडं-थोडं करून असं गाळून घेत आहे. तर खूप सुंदर असं हे ज्यूस बनवून तयार होतं. तर हा एक नैसर्गिक रस आहे काकडीचा, जो आपल्या शरीराला छान असा थंडावा देतो आणि उन्हाळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा रस प्यावा. कारण ह्याच्यामुळे मोठ्यांची पण आणि लहानांची पण रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते. तर हा रस खूप फायदेशीर आहे. त्यानंतर आपली स्किन पण ग्लोईंग करते. तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडला तर कंटिन्यू प्या. त्यानंतर आता इथे आपण ग्लास घेतला आहे काचेचा. काचेच्या ग्लासमध्ये शिकंजी घालून घेतलेली भिजवलेली आणि त्यात आपण काकडीचा ज्यूस ओतून घेणार आहोत. तर बघू शकता खूप सुंदर आणि यात असलेले फायबर आहेत ना, त्यामुळे आपली पचनक्रिया छान सुधारत असते. त्यानंतर आपण यात असलेले के व्हिटॅमिन जे आपल्या हाडांना बळकटी देतं, मजबूत बनवतं आणि मित्रमैत्रिणींनो खूप सुंदर असा हा नैसर्गिक रस आहे. तर सगळ्यांनी उन्हाळ्यात प्यावा. याच्यामुळे आपली स्किन छान होते, स्किन ग्लोईंग करते आणि आपल्या शरीराला हायड्रेशन मिळतं. त्यानंतर ज्यांना वजन कमी करायचे तर त्यांनी काकडीचा ज्यूस नक्कीच प्यावा. तर खूप सुंदर असं बनवून तयार होतं. तर नक्की ट्राय करून बघा आणि मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.